नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कोर्सच्या डे 3 मध्ये। याच्या आधीचे जे काही 2 आपले व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्याच्याबद्दल आपण शिकून घेतलेलं होतं। पण आता गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट तर आपली सेफ आहे, पण त्यासोबत आपल्याला जे काही व्याजदर आहे ते भरपूर कमी मिळतं। 6% आहे, 7%, 8.5% तिथपर्यंत आपल्याला नॉर्मली मिळतं आहे। तर 7-8% पर्यंतच तिथं व्याज मिळतं आहे। पण तेच आपण जर समजा दुसऱ्या कंपनीचे जे काही बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये जर आपण जर इन्व्हेस्टमेंट केलं तर तिथून आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकता आहे। मग त्याचे काही बॉन्ड्स आहे, कॉर्पोरेट बॉन्ड्स ज्याला आपण म्हणतो, ते कशा प्रकारे काम करतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर कॉर्पोरेट बॉन्ड्स कशा प्रकारे काम करतात, पण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे का त्याच्यामध्ये आपलं रिस्क पण खूप महत्त्वाचं असतं। म्हणून कंपनीविषयी थोडीशी माहिती घेणं गरजेचे आहे। नाही तर कोणत्याही एखाद्या खराब कंपनीचा तुम्ही जर बॉन्ड जर खरेदी केला तर तुमचे पैसे बुडू शकता आहेत। म्हणून ही पण गोष्ट गरजेची आहे का ती कंपनीमध्ये काय काय गोष्टी बघायच्या आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक एक महत्त्वाचे पॅरामीटर सांगणार आहे, कोणत्या कंपनीचे बॉन्ड्स तुम्ही खरेदी केले पाहिजे आहे आणि कोणत्या कंपनीचे बॉन्ड्स नाही खरेदी करायचे। म्हणून एक सुद्धा गोष्ट तुम्ही मिस नाही करायची, व्हिडिओ जो काय आहे पूर्ण बघायचा आहे। एक जरी पॉईंट जर तुमच्याकडून स्किप झाला तर तुमचे पैसे इथं नुकसान होऊ शकतं आहे। म्हणून काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर मग तुमचं काय मत आहे व्हिडिओबद्दल ते तुम्हाला सांगू शकता। सगळ्यात पहिले आपण बेसिक जाणून घेऊ की नेमकं कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात काय। तर बघा, जेव्हा पण मोठे मोठे जे काही कंपन्या असतात त्यांना सुद्धा भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे असतात। कंपनीचं त्यांना एक्सपान्शन करायचं असतं, मोठे मोठे त्यांना मशिनरी खरेदी करायचे आहेत, फॅक्टरी त्यांना भरायच्या आहेत, त्यानंतर समजा त्यांचा जो काही व्यवसाय आहे त्यांना वाढवायचा आहे, त्याच्यासाठी त्यांना भरपूर साऱ्या पैशांची गरज लागते। मग आता या पैशांसाठी ते कंपन्या बँकेकडून लोन घेऊ शकतात। पण बिझनेस जे काही लोन असतं ना मित्रांनो, ते खूप जास्त महाग असतं। एखाद्या कंपनीने जर समजा बँकांकडून जर लोन घेतलं तर बँका त्यांच्याकडून खूप जास्त व्याज घेतात, म्हणजे 18%, 20%, 25% इतकं जास्त त्यांना व्याज जे काही ते लागतं आहे। म्हणून कंपन्यांना बँकांकडून लोन घेणं हे परवडत नाही। मग याच्या जागी कंपन्या काय करतात की त्यांचे बॉन्ड्स इश्यू करतात। ठीक आहे, बॉन्ड्स जे काही आहे ते इश्यू करतात आणि ते बॉन्ड्स आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकता आहेत आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याला चांगलं इन्कम देतात, म्हणजे 10%, 12%, 13% इतकं चांगलं आपल्याला इंटरेस्ट रेट जो काही तो मिळतो आहे। नॉर्मली एफ डीमध्ये आपल्याला 6-7% मिळतं, बट इथं तुम्हाला 12-13% रिटर्न्स मिळू शकता आहे। आणि ते पण एकदम सिक्युअर्ड बॉन्ड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे। ते सिक्युअर्ड बॉन्ड्स कशा प्रकारे कुठून बघायचे ते सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे हे जे काही कॉर्पोरेट बॉन्ड्स आहे ते काम करतात, म्हणजे एक प्रकारे आपण एका कंपनीला आपण कर्ज देतो आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट, जसं की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण सरकारला कर्ज देतो, तशा प्रकारे इथं आपण एका कंपनीला कर्ज देतो आहे आणि त्याच्या बदल्यात ती कंपनी आपल्याला दरवर्षी तसं व्याज देणं असते। मग समजा फॉर एक्झाम्पल XYZ समजा एखादी कंपनी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही समजा 1,000 रुपयाचा तुम्ही बॉन्ड जर खरेदी केला तर मग 1,000 रुपये तुम्ही त्या कंपनीला एक प्रकारे उधार दिले आहे आणि त्याच्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला ठराविक व्याज देणार आहे दरवर्षी। याच्यामध्ये काही कंपन्या दर महिन्याला पण व्याज देतात, काही कंपन्या दर 3 महिन्यांनी व्याज देतात आणि काही कंपन्या दर वर्षी पण व्याज देतात, म्हणजे वर्षभरातून एकदा असं। तर तुम्ही त्या बॉन्ड्समध्ये काय काय ती गोष्टी ते तुम्ही बघू शकता। त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह सगळं दाखवून देणार आहे आता। तर व्याज जे काय आहे तुम्हाला इथून रेग्युलरली मिळतं आहे, ठराविक एक तुम्हाला व्याज मिळते, म्हणजे उद्या मार्केट वर गेलं खाली गेलं काही फरक पडत नाही। उद्या मार्केट क्रॅश जरी झालं तरी पण तुम्हाला इथून जर तुम्हाला 12% ठरलेले आहे तर 12% तुम्हाला फिक्स मिळणार आहे आणि 12% फिक्स रिटर्न तुम्हाला नॉर्मली कुठं मिळत नाही। फिक्स जिथं पण रिटर्न भेटतं आपल्याला 6-7%, 8% एवढेच रिटर्न भेटतं, पण इथून तुम्हाला फिक्स 12 ते 13% रिटर्न मिळू शकता आहे। कशा प्रकारे, तर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये। आता याच्यामध्ये ही पण गोष्ट महत्त्वाची आहे का, ठीक आहे आता सर एवढे रिटर्न मिळत आहे, पण याच्यामध्ये ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे का आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांचे बॉन्ड्स असतात। जसं की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये काय असतं, एकच गव्हर्नमेंट आहे आपली, त्याचेच आपण बॉन्ड्स खरेदी करणार आहे का नाही। त्याच्यामध्ये RBIचे बॉन्ड्स आहे, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहे, दोन्ही पण सेफच आहे एकदम। पण याच्यामध्ये काय असतं, कोणती कंपनी बॉन्ड जारी करते आहे आपल्याला आणि आपण कोणत्या कंपनीचे बॉन्ड्स खरेदी करायचे हे सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण भरपूर साऱ्या कंपन्या बॉन्ड जे काही ते विकतात। पण एक योग्य ती कंपनी चूज करणं खूप जास्त महत्त्वाचे आहे, नाही तर व्याज तर तुम्हाला ठीक आहे जास्त भेटेल, पण तुमची जी काही मूळ रक्कम आहे ना ती तुम्हाला परत मिळते का नाही, ही एक महत्त्वाची त्याच्यामध्ये रिस्क असतं। म्हणून ह्या रिस्कला आपल्याला मिनिमाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण काय करणार आहे, 2-4 गोष्टी आपण त्या कंपनीमध्ये बघणार आहोत।
मग त्या कंपनीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील, जसं की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, अशा प्रकारे 2-4 गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या आहे आणि त्याच बॉन्ड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. तर काय काय गोष्टी बघायच्या आहेत, एक जे काही पॅरामीटर आहे ते आता आपण स्टेप बाय स्टेप शिकून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपलं पॅरामीटर असतं आणि जे सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर आहे, जे आहे क्रेडिट रेटिंग. तर जी पण ती कंपनी असते ना, त्या कंपनीला एक जी काही संस्था आहे, एक खूप महत्त्वाची अशी क्रिसिल नावाची एक कंपनी आहे. ती जी काही कंपनी आहे ती काय करते, सगळ्या कंपन्यांना क्रेडिट रेटिंग देते. क्रेडिट रेटिंगचा याचा अर्थ काय होतो, सिम्पल लँग्वेजमध्ये मी जर तुम्हाला सांगितलं, जसं की आपला असतो क्रेडिट स्कोअर. तर ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असणार आहे, तर याचा अर्थ त्या व्यक्ती कर्ज जो काही तो चांगल्या प्रकारे भरतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तशाच प्रकारे बँकांना किंवा ज्या पण कंपन्या आहेत ना, त्यांना क्रेडिट रेटिंग दिली जाते. मग ज्या पण कंपनीची क्रेडिट रेटिंग जितकी चांगली असणार आहे, तितकी जास्त ती कंपनी चांगल्या प्रकारे कर्ज भरते आणि ती फायनान्शियली चांगली कंपनी. मग ज्या पण कंपनीची क्रेडिट रेटिंग चांगली असेल, त्याच कंपनीमध्ये आपण इथं इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. फक्त रिटर्न्स बघून कधीही इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, क्रेडिट रेटिंगसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग क्रेडिट रेटिंग कशा प्रकारे असते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. क्रेडिट रेटिंग एवढ्या सगळ्या प्रकारांमध्ये असते. क्रिसिल जे काय आहे, म्हणजे AAA पासून ते D पर्यंत रेटिंग जे किती देते कोणत्या कंपनी. मग मेनली आपल्याला कोणत्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर ज्या पण कंपन्या A कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे A आहे, AA आहे किंवा AAA आहे. AAA म्हणजे सगळ्यात बेस्ट कंपनी, ठीक आहे. AAA जे काय आहे ते एकदम जे काही सेफ कंपन्या असतात, एकदम जे काही सेफ बॉन्ड्स असतात, त्यांना AAA रेटिंग दिली जाते. AA म्हणजे काय, की ती पण कंपनी खूप चांगली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकताय, तुमचे जे काही पैसे तुम्हाला भेटून जातील. A जर असलं तर थोडंफार ठीक आहे, रिस्क आहे, बट तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. पण ज्या पण कंपन्यांची रेटिंग मग A पेक्षा कमी आहे, म्हणजे समजा BBB आहे, BB आहे किंवा B आहे, ह्या कंपन्यांमध्ये रिस्क तुमचं जास्त वाढून जातं. मग ज्या पण बॉन्ड्स तुम्हाला बॉन्डची क्रेडिट रेटिंग तिथं दिली असते, मग ज्या पण कंपन्यांची क्रेडिट रेटिंग AA किंवा AAA आहे, त्याच्यामध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. समजा एखाद्या बॉन्डची क्रेडिट रेटिंग जर B आहे किंवा BB आहे किंवा BBB पण आहे, तरी पण नॉर्मली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, कारण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की आहे. आणि ज्याच्यामध्ये C आणि D आहे, त्याच्यामध्ये ते तर एकदमच खराब कंपनी आहे, त्याच्यामध्ये ते बिलकुल करायचं नाही. तर लक्षात ठेवा, ज्या पण कंपन्या B असतात किंवा BB किंवा C असतात, ह्या कंपन्यांमध्ये व्याजदरसुद्धा तुम्हाला जास्त भेटतं. इवन काही बॉन्ड्स अशा सुद्धा आहेत, मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला 15, 16% सुद्धा व्याजदर मिळेल. पण त्याच्यामध्ये रिस्क खूप जास्त असतं, म्हणून मी ते तुम्हाला कधीही सजेस्ट करणार नाही. ज्या पण ठिकाणी तुम्हाला दिसलं ना का 15-16% तुम्हाला देता आहे फिक्स रिटर्न एखाद्या बॉन्ड्सवर, ते याचा अर्थ त्याचं रिस्क खूप जास्त आहे, म्हणून ते देता आहे, म्हणून त्याच्या बॉन्ड्समध्ये नाही इन्व्हेस्टमेंट. नॉर्मली जे पण सेफ बॉन्ड्स असतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 11%, 12%, मॅक्झिमम 13% तुम्हाला नॉर्मली भेटून जातं आहे, ॲज पर माय नॉलेज. 13% ठीक आहे. पण तुम्हाला क्रेडिट रेटिंग जी काही ती बघून घ्यायची आहे. फक्त रिटर्न बघायचं, रिटर्न तर बघायचंच आहे आपल्याला, रिटर्न आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे आहे, म्हणून आपण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण त्यासोबतच आपल्याला क्रेडिट रेटिंगसुद्धा बघायची. तर क्रेडिट रेटिंग कोणत्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आपण, लक्षात ठेवायचे, ज्याची पण क्रेडिट रेटिंग एकदा AAA आहे, AA आहे किंवा A आहे, या तिन्हीपैकी काहीतरी एक रेटिंग पाहिजे आहे, तरच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू. याच्या खाली जर असेल, समजा B असेल, C असेल, त्याच्यामध्ये बिलकुल इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. आय होप तुम्हाला क्लिअर असणार ही गोष्ट. त्यानंतर आता दुसरा आपला पॅरामीटर आहे, ते आहे कंपनीची आर्थिक ताकद. कारण बघा, ती कंपनीची आर्थिक ताकद ही सुद्धा महत्त्वाची आहे. जसं की क्रेडिट रेटिंग तर ठीक आहे, आपण बघणार आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतं का ती कंपनी आपल्याला पैसे देईल का नाही परत. पण त्या कंपनीची काय आहे, ठीक आहे, आपल्याला फिक्स रिटर्न मिळणार म्हणून जास्त काही बघण्याची गरज नाही. पण तरी पण समजा आपण 10 वर्षाचा जर बॉन्ड खरेदी करतोय, तर आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची आहे का ती 10 वर्ष ती कंपनी चांगल्या प्रकारे चालली पाहिजे, आहे का नाही. यासाठी तुम्ही त्या कंपनीमध्ये 2-4 गोष्टी थोड्या बघू शकता, जसं की त्या कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो चांगल्या प्रकारे वाढतोय का नाही. समजा खूप नाही वाढला पाहिजे, थोडाफार जरी वाढत असेल, समजा 5-10% दरवर्षी, तरी पण ठीक आहे. परत त्या कंपनीवर खूप जास्त कर्ज तर नाही ना. जर कंपनीवर जर ऑलरेडी खूप जास्त कर्ज असेल, तर मग त्या कंपनीला कर्ज देऊन काय फायदा नाही, ती कंपनी आपले पैसे बुडू शकते, ते पण तुम्ही चेक करू शकता आहात. त्यानंतर कंपनीकडे कॅश फ्लो चांगला आहे का नाही, म्हणजे कंपनीकडे खेळतं भांडवल चांगलं आहे का नाही, ते पण तुम्ही चेक करू शकता आहात. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही स्क्रीनरच्या ॲपला जाऊन चेक करू शकता आहात. स्क्रीनरचा ॲप कसं यूज करायचं काय, त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. ते ह्या सगळ्या कंपन्यांची माहिती तुम्ही स्क्रीनरच्या ॲपला जाऊन बघू शकता.
त्यानंतर समजा ती जी काही कंपनी आहे ती वेळेवर व्याज भरू शकते का नाही आहे, ती कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते, ते जे काही सेक्टर आहे त्याला सध्या काही धोका तर नाही ना, हे सुद्धा तुम्ही थोडंफार बघू शकता आहात. आणि फक्त ते कंपनीचं नाव मोठं आहे म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बघणं गरजेचं आहे का कंपनी थोडीफार प्रॉफिटेबल आहे का नाही. कारण कंपनी जर थोडंफार प्रॉफिट कमवत असेल तरच ती आपल्याला दरवर्षी व्याज देऊ शकते, नाही त्या कंपनीला व्याज द्यायला सुद्धा मग अजून जास्त कर्ज घ्यावं लागेल. तर म्हणून ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे. तर कंपनीची थोडंसं फायनान्शियल जी काही ताकद आहे ती पण तुम्हाला बघायची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती आहे मॅच्युरिटी पिरियड. म्हणजे तो जो काही बॉन्ड आहे तो कधी त्याचे जे काही पैसे आहे आपल्याला परत मिळणार, कधीपर्यंत तो बॉन्ड चालणार आहे. मग मॅच्युरिटी पिरियड जर आता हे तुमच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. एखाद्या बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड 2 वर्ष पण असतो, कोणाचा 5 वर्ष असतो, कोणाचा 10 वर्ष असतो. मग तुम्हाला किती वर्षांसाठी पैसे टाकायचे त्याच बॉन्ड्समध्ये बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. त्या बॉन्डची मॅच्युरिटी डेट काय आहे तिथं लिहिलेलं असतं, किती महिन्यांचा आहे किंवा किती वर्षांचा आहे हे तिथं लिहिलेलं असतं. समजा तुम्हाला पैसे टाकायचे 2-3 वर्षांसाठी, पण तुम्ही बॉन्ड्स असा खरेदी केला जो 10 वर्षानंतर मॅच्युअर होणार आहे, तर ही गोष्ट नाही करायची. तुम्हाला जर समजा 2 वर्षांसाठी पैसे टाकायचे ना, तर ज्या पण बॉन्डची मॅच्युरिटी 2 वर्षानंतर असेल बरोबर तुम्ही तोच बॉन्ड्स खरेदी करायचे. हा बघा, बॉन्ड्स तुम्ही विकू शकता आहात, ही गोष्ट मी इथं क्लिअरली सांगतोय. असं नाही का तुम्ही बॉन्ड्स विकू नाही शकत आहे. समजा तुम्ही जर 10 वर्षांचा समजा एखादा बॉन्ड जर घेतलं, तुम्हाला जर 2-3 वर्षानंतर जर पैसे पाहिजे आहे तर तुम्ही तो बॉन्ड पाहिजे तर विकू शकता आहात. पण तरी पण विकण्यापेक्षा बेटर आहे का तुम्ही असा बॉन्ड निवडा ज्याची मॅच्युरिटी पिरियड जवळ असेल, खूप जास्त लांब नाही पाहिजे असं 10 वर्ष 15 वर्ष. जे पण लोक 10 वर्ष 15 वर्ष थांबू शकता आहात ते नक्की येऊ शकता, पण जास्त करून तुम्ही तुमच्याप्रमाणे ते ठरवायचं आहे का तुम्हाला किती वर्षानंतर हे पैसे लागणार आहे. जर तुम्हाला पैसे लागणारच नसेल समजा पुढचे 10 वर्ष, तर मग तुम्ही 10 वर्षाचा पण बॉन्ड खरेदी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना पण पैसे पाहिजे आहे 2-3 वर्षांनी, तर तुम्ही 2-3 वर्षाच्या मॅच्युरिटीचं बॉन्ड खरेदी करा, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. त्यानंतर आता पुढचं आपलं चौथा आहे ते आहे बॉन्ड जे काय आहे त्याच्यामध्ये लिक्विडिटीसुद्धा असणं गरजेचं आहे. आता मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला स्वतः बॉन्ड इन्व्हेस्टमेंट करून दाखवणार आहे एका ॲपवरती. जे ॲप सर्वांसाठी फ्री आहे, तुम्ही फ्रीमध्ये ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यावरती जास्त काही चार्जेस पण नाही लागत आहे आणि त्याच्यामध्ये लिक्विडिटीसुद्धा खूप इझी आहे. म्हणजे कधी पण तुम्ही तुमचा बॉन्ड्स तुम्ही इझिली विकू शकता. 1 मिनिटामध्ये आपण बॉन्ड तिथं विकू शकतो आहेत. त्या ॲपचं जे काही नाव आहे मी तुम्हाला पुढं सांगेल तसं आपल्या पुढच्या एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. पण तरी पण जर दुसऱ्या कुठून जर एखाद्या प्लॅटफॉर्मवरून जर बॉन्ड खरेदी करत असेल तर एवढे गोष्ट लक्षात ठेवायची का त्याच्यामध्ये लिक्विडिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर उद्या जर बॉन्ड विकायचा ठरला तर तो बॉन्ड तुम्हाला विकता आला पाहिजे. नाही तर असं नाही झालं पाहिजे का तुम्ही एखादा बॉन्ड खरेदी केला, तुम्हाला जर कधी जर समजा अचानक पैसे लागले अर्जंटली, तुमचा तो बॉन्ड कोणी घ्यायलाच तयार नाही, तर हे नाही झालं पाहिजे. म्हणून लिक्विडिटी थोडीशी चेक करायची का लिक्विडिटी त्या ॲपला चांगली आहे जिथून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. ठीक आहे, तुम्ही भरपूर साऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, ते आपण चर्चा करू नंतर. एवढं लक्षात ठेवायचं का लिक्विडिटी चांगली असली पाहिजे जिथं पण तुम्ही खरेदी विक्री करता. ठीक आहे. त्यानंतर 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही का तो जो काही बॉन्ड आहे तो सिक्युअर्ड असला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू. सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्डचा अर्थ काय होतो तर बघा, जेव्हा पण एखादी कंपनी बॉन्ड विकते आहे आणि आपल्याकडून पैसे घेते, फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या कंपनीने 10 कोटी रुपये जमा केले बॉन्ड विकून, आहे का नाही, तर ती जी काही कंपनी आहे ना त्याच्या बदल्यात त्यांची एखादी ॲसेट असते, म्हणजे एखादी मालमत्ता जी काही आहे ती एक प्रकारे त्याला तारण म्हणून ठेवते. जसं की समजा आपण सोन्यावरती आपण कर्ज घेतो किंवा आपण होम लोन घेतो, तर आपल्या जे काही घर असतं त्यांच्याकडे तारण असतं, आहे का नाही. तशाच प्रकारे हे जे काही बॉन्डमध्ये त्यांनी आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत याच्या बदल्यात त्यांनी त्यांची एखादी मालमत्ता किंवा एखादी जी काही ॲसेट आहे त्यांची त्या कंपनीने ती त्यांनी तारण म्हणून ठेवलेली आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. जर समजा तारण म्हणून जर ठेवलेलं नसेल तर त्याला आपण म्हणतो अनसिक्युअर्ड बॉन्ड्स. अनसिक्युअर्ड बॉन्ड्समध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करायचे नाही. आपण अशाच बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं जिथं त्यांनी काही ना काहीतरी पैसे, काही ना काहीतरी त्यांची मालमत्ता त्यांनी गहाण ठेवलेली आहे एक प्रकार. ठीक आहे, गहाण जर ठेवलेली असेल एखादी मालमत्ता तरच आपण त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कसं आहे, उद्या जर समजा कंपनी काही बंद पडली, काही झालं तर आपलं रिस्क नाही पाहिजे. उद्या जर कंपनीला काही झालं तर काय होतं, ती जे काही त्यांनी मालमत्ता ती गहाण ठेवलेली आहे ते विकून टाकतात आणि आपले पैसे आपल्याला भेटून जातात. म्हणजे आपल्या सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे, बाकी कंपनी तिथं बंद पडू शकते, काही पण होऊ शकते, म्हणून नेहमी सिक्युअर्ड बॉन्ड्समध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि मी तुम्हाला सिक्युअर्ड बॉन्ड्सविषयी सांगणार आहे आपल्या या कोर्समध्ये.
तुम्हाला काही काही प्लॅटफॉर्ममध्ये असं पण दिसेल वेगळ्या ॲप्समध्ये का तुम्हाला बाबा 15-16% देते, 18% पण देतं कोणी कोणी, पण ते अनसिक्युअर्ड बॉन्ड्स असतात. त्याच्यामध्ये बिलकुल नका इन्व्हेस्टमेंट करू, तो त्याच्यामध्ये भरपूर जास्त रिस्क आहे. ठीक आहे, तर ती गोष्ट आहे. तर सिक्युअर्ड बॉन्ड्समध्ये नेहमी करा जिथं काही ना काही ते त्यांनी गहाण ठेवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सिक्युअर्ड बॉन्ड्सबद्दलच पुढे इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे, इथं ते आहे इंटरेस्ट पेमेंटची फ्रिक्वेन्सी काय काय आहे, म्हणजे कधी तुम्हाला व्याज मिळणार आहे हे तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवायचं आहे. का तुम्हाला अशाच प्रकारच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट, तर तुम्हाला कशा प्रकारे व्याज पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीला आहे ना दर महिन्याला व्याज पाहिजे, पण त्या व्यक्तीने अशा प्रकारच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट टाकून दिले का जिथे वर्षांनी एकदा व्याज भेटतं, मग त्या व्यक्तीला प्रॉब्लेम येईल तिथं, आहे का नाही. म्हणून व्याज तुम्हाला कधी कधी भेटणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, दर महिन्याला भेटणार आहे का दर 3 महिन्याने भेटणार आहे का वर्षाने भेटणार आहे, हे तुम्हाला तिथं बघून घ्यायचं. जर तुम्हाला दर महिन्याला जर व्याज पाहिजे असेल तर तुम्ही अशाच बॉन्ड्समध्ये पैसे टाका, त्याचे दर महिन्याला तुम्हाला व्याज मिळतं आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. किंवा मग दर 3 महिन्यांनी तुम्हाला भेटलं पाहिजे. मी पण तुम्हाला अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दर 3 महिन्यांनी व्याज मिळतं किंवा दर महिन्याने सुद्धा व्याज मिळतं. जास्त वेळ लागत नाही, दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी व्याज मिळतं, म्हणजे रेग्युलरली तुम्हाला व्याज मिळत राहतं. व्याज मिळण्यासाठी तुम्हाला वर्षभर वाट बघायची गरज नाही. अशाच प्रकारचं मी तुम्हाला ॲप जे काही तिचं सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्याने काय होईल, तुम्हाला रेग्युलरली इन्कम येत राहील. तुमच्यापैकी जे पण लोक समजा रिटायर झाले आहेत, ज्यांना काही ना काही तर रेग्युलर इन्कम पाहिजे आहे, जसं आपण SWPमध्ये करतो अशा प्रकारे रेग्युलर तुम्हाला इन्कम पाहिजे आहे काही ना काहीतरी तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती, तर त्यांच्यासाठी ही खूप बेस्ट गोष्ट आहे का तुम्हाला दर महिन्याला इथं व्याज मिळणार आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढं आत. त्यानंतर पुढं आपलं इथं आहे 7 पॅरामीटर, ते आहे डायव्हर्सिफिकेशन. कोणताही बॉन्ड किती पण चांगला असणार तरी पण एका कंपनीच्या बॉन्ड्समध्ये सगळे पैसे नाही टाकायचे. समजा फॉर एक्झाम्पल कोणाकडे जर जास्त पैसे आहे, तुम्ही रिटायर झाले आहे, तुम्हाला 5-1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे. या 5-1 लाख रुपये सर एवढे पैसे मला दर महिन्याला भेटले पाहिजे, मग आता तुम्हाला 5 लाख रुपये टाकायचे, पण एका बॉन्डमध्ये टाकायचे. आपण काय करायचं आहे, 4 ते 5 चांगले बॉन्ड्स बघायचे. ते बॉन्ड्स कसे बघायचे, काय बघायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता लाईव्ह. तर ते बॉन्ड तुम्ही चूज करायचे आणि बरोबर त्या 5ही बॉन्डमध्ये 1-1 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे. मग एखाद्यामध्ये समजा 12% भेटेल, एखाद्यामध्ये 13% भेटेल, कुठं 11% भेटेल, असं थोडंफार फरक असू शकतो आहे. पण एका बॉन्डमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायचं नाही ते एखाद्या बॉन्डमध्ये 13% भेटते त्याच्यामध्ये सगळे पैसे टाकून द्यायचे, असं नाही करायचं. तर बॉन्ड्समध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून की आपले पैसे सेफ राहणार आहे. जसं मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण सांगितलेलं आहे का शेअर्समध्ये जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, तशाच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला नेहमी डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. 5 लाख रुपये तुम्हाला जर टाकायचे ना, तुम्ही 5 वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये 1-1 लाख रुपये टाका. 50,000 रुपये जरी टाकायचे असतील तर 5 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 10,000 रुपये त्या बॉन्ड्समध्ये टाकायचे, जेणेकरून की पैसे सेफ राहतील तुमचे. व्याज दर थोडाफार कमी जास्त मिळेल ठीक आहे, पण पैसे सेफ राहणं मोर गरजेचे आहे. म्हणजे जी काही मुद्दल आहे ती तुमची बुडाली नाही पाहिजे कोणत्या कंपनीमध्ये, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला कोणत्याही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ते जे काही ॲप आहे त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः तुम्हाला या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून दाखवेल लाईव्ह मोबाईलवरती स्क्रीन शेअर करून, आणि त्या बॉन्डमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करून दाखवेल 1-2 बॉन्ड्समध्ये. ठीक आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असं बघू. बाकी आता हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटलं हे पण तुम्हाला सांगू शकता चॅटबॉक्समध्ये. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो का, जे पण कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये थोडंफार रिस्क असतं. तर 2-3 जे काही रिस्क आहे ना ते पण आपण थोडंसं जाणून घेऊ, याच्यामध्ये काय रिस्क असू शकतं. ठीक आहे, पहिली गोष्ट आहे डिफॉल्टचं रिस्क, का म्हणजे जे काही तुमची मूळ रक्कम आहे ती तुमची मिळते का नाही. आणि याच्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे का, पहिली गोष्ट तुम्हाला त्या कंपनीची क्रेडिट रेटिंग चांगली आहे का नाही बघायची आहे. त्या क्रेडिट रेटिंग एच असली पाहिजे, AA किंवा AAA असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्या कंपनीच्या फायनान्शियल पण थोडेफार बघून घ्यायचे. तुम्ही स्क्रीनरला जाऊन ते बघू शकता आहात, ती कंपनी चांगल्या काय प्रॉफिट करते का नाही, कंपनीवर खूप जास्त कर्ज तर नाही ना ऑलरेडी. या सगळ्या गोष्टी बघूनच आपण त्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे लिक्विडिटी, का तुम्हाला अशाच प्लॅटफॉर्ममधून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. जो पण तुम्ही ॲपमधून इन्व्हेस्टमेंट करणार किंवा ज्या पण वेबसाईटमधून इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यामध्ये लिक्विडिटी असली पाहिजे ना. जर लिक्विडिटी जर नसेल तर उद्या जर तुम्हाला बॉन्ड विकायचं असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मी तुम्हाला असाच तो प्लॅटफॉर्म सांगतो ज्यातून तुम्ही विकू शकता. पण जर तुम्ही समजा मी न सांगितलेलं समजा एखाद्या ॲपवरून जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तिथं तेवढी काळजी घ्या फक्त, का लिक्विडिटी असली पाहिजे आहे, त्याच प्लॅटफॉर्ममधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि तिसरं याच्यामध्ये रिस्क काय असतं, थोडंफार इंटरेस्ट रेटचं पण रिस्क असतं. समजा तुम्ही आता अशा एखाद्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला 12% भेटत आहे, पण नंतर जर असा एखादा बॉन्ड निघाला का ज्याच्यामध्ये समजा 14-15% भेटत आहे, तर ते एक थोडंसं असतं, पण तरी पण ठीक आहे आय थिंक.
तुम्हाला कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जर 11-12% जर व्याजदर मिळतं ते खूप चांगले आहे आणि ते पण जर सिक्युअर्ड बॉन्ड्स आहे तर आपलं रिस्क पण त्याच्यामुळे भरपूर कमी होऊन जातं. म्हणून एवढ्या कमी रिस्कमध्ये जर 11-12% जरी भेटत आहे तरी पण ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला अपेक्षा ठेवायची नाही. हे आहेत हे खूप चांगले रिटर्न्स आहे. तुम्हाला जर रेग्युलरली जर दर महिन्याला जर तुम्हाला व्याज मिळतं आहे म्हणजे जवळपास दर महिन्याला तुम्हाला 1-1% मिळत राहील इझिली, ठीक आहे. तर ती एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आपण जर बघितलं ॲज अ रेग्युलर इन्कमसाठी, ठीक आहे. बाकी ज्यांना पण जास्त रिटर्न्स पाहिजे आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये इकडे तिकडे पैसे टाकू शकता, पण तिथं रिस्क पण असतं. पण इथं आपलं रिस्क नाही आहे, आपलं जे काही पैसे आहे ते फिक्स आपल्याला व्याजदर मिळणार आहे दर महिन्याला. सो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टींनंतर आता तुम्हाला काय वाटतं, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. आणि याच्याबद्दल जर समजा तुमचे काही डाऊट असतील व्हिडिओमध्ये मी जे पण पॉईंट सांगितले त्याच्याबद्दल, ते पण मला नक्की तुम्ही चॅट बॉक्समध्ये इथं लिहू शकता, ठीक आहे. बाकी ज्यांना पण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर स्वतः तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्हाला तिथं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. किंवा समजा 4-5 पॉईंट मी तुम्हाला महत्त्वाचे सांगतो. इश्युअर कोण आहे त्याचं, क्रेडिट रेटिंग काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे, यील्ड त्याची किती आहे म्हणजे इंटरेस्ट काय तुम्हाला काय मिळतं आहे, त्यानंतर मॅच्युरिटी किती वर्षांची आहे. तर कमी मॅच्युरिटीची घ्या तुम्हाला जर लवकर पैसे पाहिजे असेल. बॉन्ड सिक्युअर्ड आहे का नाही, बॉन्ड 100% सिक्युअर्डच असलं पाहिजे तरच आपण इन्व्हेस्टमेंट करू. अनसिक्युअर्ड बॉन्ड्समध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. लिक्विडिटी चांगली असली पाहिजे का म्हणजे आपण त्याची खरेदी विक्री इझिली करू शकतो आहे. आणि हा जो काही बॉन्ड आहे तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुमचं जे पण गोल आहे त्याच्यानुसार योग्य आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ज्यांना पण बिलकुल कमी रिस्क घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सरकारी बॉन्ड्समध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. म्हणजे सरकारी बॉन्डमध्ये टाकलं पण एवढंच आहे तिथं तुम्हाला व्याजदर कमी मिळतं, 7.5-8% तुम्हाला मिळते नॉर्मली, पण इथं तुम्हाला जास्त भेटते 12-13% तुम्हाला मिळू शकतं आहे. तर तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे ती करायचं आहे. बाकी ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस करून तुम्हाला स्वतः इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी आता तुम्हाला सगळं काही जे काही नॉलेज आहे ते इथं दिलेलं आहे. आता तुम्ही स्वतः याच्याविषयी सगळं काही रिसर्च करा आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जे काही ते करायचं आहे, ठीक आहे. सो लेट्स गो. आता आपण व्हिडिओ जो काय आहे तुम्हाला कसा वाटलेला आहे हे मला नक्की सर्वांनी सांगायचं आहे. आता बाकी पुढचं जो काही आपला व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः लाईव्ह त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून दाखवणार आहे. कोणतं ते ॲप आहे ज्याच्यामधून आपण इझिली बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. अगदी 500-1000 रुपयापासून सुद्धा तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. एकदम सोपं आहे. आणि ते बॉन्ड्स तुम्ही पाहिलं तर 2-3 महिन्यांमध्ये पण विकू शकता. त्याच्यावर तुम्हाला कोणते चार्जेस पण नाही लागत, काहीच नाही लागत. पूर्ण 1000 रुपये आपल्याला परत मिळून जातील. तर कोणता तो प्लॅटफॉर्म आहे याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पुढचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह स्वतः ॲनालिसिस पण करून दाखवेल त्या कंपनीचा आणि कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, तुम्हाला व्याजदर कसं भेटतं त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह तिथं दाखवणार आहे. बाकी ह्या व्हिडिओबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील ते पण मला नक्की तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता आहात. जर तुम्ही लाईक केलं नसेल तर आता व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जो पण व्यक्ती असणार आहे ज्यांना पण बॉन्ड्सविषयी माहिती पाहिजे आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. जे पण तुमच्यामध्ये कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, 2-3 लोकांना नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. म्हणजे ते पण मराठीमध्ये सगळ्या जे काही गोष्टी ते शिकून घेतील. बाकी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या जे काही गोष्टी आहेत त्या शिकून घेऊया. धन्यवाद.